विद्यार्थ्यांनो, आज आपण 12वी अर्थशास्त्र आपला जो पहिला टॉपिक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय त्याला सुरुवात करणार आहोत। हा टॉपिक अभ्यासासाठी तुम्हाला याच्यावर वेटेज आहे 7 मार्काचं। आणि या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला आपण 11वीला जे अर्थशास्त्र शिकलो आणि याच्या पुढे आपण जे शिकणार आहोत तर त्या अर्थशास्त्राची थोडीशी झलक संपूर्ण ही तुम्हाला या टॉपिक मधनं मिळणार आहे। अर्थशास्त्र कशाला म्हणतात हे आपण 11वीला शिकलो की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैशाशी संबंधित असणारे जे घटक असतात त्यांचा समावेश अर्थशास्त्रामध्ये केला जातो। व्यक्तीच्या, राष्ट्राच्या आर्थिक क्रिया ज्या आहेत तर या आर्थिक क्रिया या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात। या अर्थशास्त्राचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं, त्याला आपण म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर एखाद्या घटकाचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करणं। आता समजा आपल्या शरीरामध्ये बघा लाखो पेशी आहेत, या लाखो पेशींपैकी एक पेशी घेऊन जर आपण त्याचा अभ्यास केला तर त्याला सूक्ष्म अभ्यास असं आपण म्हणतो, याला मायक्रोस्कोपिक स्टडीज म्हणतात। तर ती सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येते। सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्द जो आहे हा शब्द मायक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे। मायक्रोजचा अर्थ आहे, मायक्रोज हा ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म। मग अर्थशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास मायक्रोस्कोपिक स्टडी करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर जसं जंगल आहे, आपण जेव्हा संपूर्ण जंगलाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपण सांगतो की या जंगलामध्ये अमक्या जातीची एवढी झाडं आहेत, या जंगलातल्या एकूण झाडांची संख्या एवढी आहे, या जंगलामध्ये एवढे वन्यजीव वास्तव्यास आहे, हे सांगणं म्हणजे जंगलाचा अभ्यास झाला। पण त्या जंगलातलं एखादं झाड आपण घेतलं आणि त्या एखाद्या झाडाची सविस्तर माहिती की याचं आयुष्य किती आहे, याला असणाऱ्या पानांचं वैशिष्ट्य काय आहे, याची खोडं कुठे उपयोगी आहेत का, याला फळं किंवा फुलं येतात का, येत असतील तर त्याचा हंगाम कोणता आहे, म्हणजे त्या झाडाबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती सांगणं म्हणजे सूक्ष्म अभ्यास झाला। मग अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण सूक्ष्मदर्शक यंत्र बघून तो अभ्यास करणार नसलो तरी एकच घटक विचारात घेऊन त्याचा अतिशय सूक्ष्मपणे आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि तेव्हा त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणणार। तसंच स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की संपूर्ण घटकांचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये असतं। म्हणजे समजा देशामधल्या बाजारभाव किंवा देशामधली किंमत पातळी कशा प्रकारची आहे, आपल्या देशामध्ये रोजगाराची स्थिती काय आहे, आपल्या देशामध्ये शेतीचं एकूण उत्पादन किती आहे, याचा जेव्हा आपण विचार करू तर तेव्हा ते स्थूल अर्थशास्त्र होतं। त्याला ग्रीक भाषेमधून हा शब्द आलेला आहे, मॅक्रोज या ग्रीक भाषेतल्या शब्दावरून स्थूल अर्थशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे। आता या दोन्ही अर्थशास्त्रांच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ञांनी केलेल्या आहेत। त्यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे एकतर मॉरिस डब यांनी की अर्थशास्त्राचे सूक्ष्मलक्षी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, ही व्याख्या मॉरिस डब यांनी केलेली आहे। आणि दुसरी एक व्याख्या जी प्रसिद्ध आहे ती लर्नर यांची आहे। लर्नरनी काय सांगितलं आहे तर देशातील एका वस्तूची किंमत, देशातील एखाद्या वस्तूचं उत्पादन, एखाद्या व्यक्तीला मिळणारं उत्पन्न असा व्यक्तिगत पातळीवर असा विशिष्ट घटकाशी निगडित असणारा विशिष्टांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, ही लर्नरची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आहे। तसंच आता स्थूल अर्थशास्त्राच्या पण वेगवेगळ्या व्याख्या आहेत। या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये आपण समग्रचा विचार करणार आहोत, एकूणाचा विचार करणार आहोत, म्हणजे एकूण भाववाढ, एकूण रोजगाराची पातळी, एकूण उत्पादन, एकूण आयात, एकूण निर्यात, एकूण परदेशी चलन आपल्याकडे उपलब्ध असणारं, आपला आंतरराष्ट्रीय व्यापार, या पद्धतीनं समग्रचा अभ्यास करणारं, एकूणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र। ही व्याख्या सुद्धा लर्नरनीच दिलेली आहे।
मग तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या हिशोबानं लर्नरची व्याख्या जास्त उपयुक्त राहील, कारण दोघांच्याही व्याख्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या दोन्ही लक्षात ठेवायलाही उपयुक्त सोप्या आहेत. आता सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे त्याच्याबद्दल आज आपण थोडासा सविस्तर विचार करूया की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा विचार केला जातो. ते 3 घटक कोणते आहेत सूक्ष्म अर्थशास्त्रातले? तर पहिला घटक आहे तो म्हणजे किंमत निश्चिती. कोणत्याही वस्तूची किंमत कशी निश्चित होते हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. त्याच्यानंतर उत्पादन घटकांचे जे मोबदले असतात तर त्या उत्पादन घटकांच्या मोबदल्यांचा विचार हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. आणि तिसरा घटक आहे ते म्हणजे आर्थिक कल्याण. आर्थिक कल्याणाचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत तर हे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. आता ही किंमत निश्चिती काय आहे? तर कोणतीही वस्तू असेल, मग ती साखर असेल, कापड असेल, कापूस असेल, तर या कोणत्याही वस्तूची किंमत ही कशी निश्चित होते याचं विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. आता तुम्हाला माहिती आहे की किंमत निश्चितीमध्ये 2 घटक महत्वाचे असतात. एक म्हणजे मागणी आणि दुसरा आहे पुरवठा. अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी पुरवठ्याच्या संतुलनातून किंमत निश्चित होते. फक्त मागणीचा विचार करून किंमत निश्चित होत नाही किंवा फक्त पुरवठ्यामुळे किंमत निश्चित होत नाही. कात्रीला जशी 2 पाती असतात ती दोन्ही पाती आपण एकत्र वापरली तरच आपल्याला कापड किंवा कागद कापता येतो. त्याच पद्धतीनं कोणत्याही वस्तूची किंमत निश्चित होत असताना त्यामध्ये 2 घटकांचा प्रभाव पडतो. एक आहे मागणी आणि दुसरा आहे पुरवठा. मग सूक्ष्म अर्थशास्त्र हे मागणी आणि पुरवठा यांचा सविस्तर अभ्यास करते. आता मागणीचा सविस्तर अभ्यास म्हणजे काय? तर मागणीचे प्रकार कोणते आहेत, मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, मागणी कशासाठी केली जाते, त्या मागणीद्वारे आपली कोणत्या प्रकारची गरज पूर्ण होऊ शकते, हे सगळं विवेचन, मागणीशी निगडित असणारं सगळं विवेचन हे सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलं जातं. त्यानंतर पुरवठा. पुरवठा हा घटक कोणाशी निगडित आहे? तर उत्पादकांशी निगडित आहे. उत्पादक उत्पादन करतात आणि त्यामुळे बाजारामध्ये त्या वस्तूंचा पुरवठा होतो. त्यामुळे पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्याचे प्रकार काय आहेत का, पुरवठ्याचा सिद्धांत काय सांगतो, पुरवठ्यावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, पुरवठ्यात वाढ केव्हा होऊ शकते, घट केव्हा होऊ शकते, हे सगळं विवेचन हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय ठरतो. दुसरा घटक आहे उत्पादन घटकांचे मोबदले. आपण 11वीला शिकलो की कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर आपल्याला साधारणतः 4 घटक लागतात, आवश्यक आहेत ते. पहिला घटक आहे भूमी, दुसरा घटक आहे भांडवल, तिसरा घटक आहे श्रम आणि चौथा घटक आहे संघटन. हे 4 घटक असल्याशिवाय उत्पादन करणं शक्य नाही. मग हे जे 4 घटक कार्यरत असतात उत्पादनामध्ये, ज्याच्यामधून पुरवठा होत असतो, तर या 4 घटकांचे जे मोबदले आहेत, आता भूमीला काय मिळतं तर खंड मिळतो, श्रमिकाला काय मिळतं वेतन मिळतं, किंवा भांडवलावर काय दिलं जातं व्याज दिलं जातं, आणि संघटकाला काय मिळतं तर नफा मिळतो. मग हे जे आहेत खंड असेल, वेतन असेल, व्याज असेल, नफा असेल, हे कसे निश्चित केले जातात, हे कसे ठरतात, याबद्दल वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत आणि हे सगळे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. तिसरा घटक आहे आर्थिक कल्याण. आता आर्थिक कल्याण म्हणजे काय? कल्याण म्हटलं की आपण त्याच्यामध्ये साधारणतः माणसाला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो, ज्याच्यामुळे माणसाला भलं वाटतं, त्याला आपण कल्याण म्हणतो. मग आर्थिक कल्याण नेमकं काय आहे? तर आर्थिक कल्याण म्हणजे की वस्तूंचा आणि सेवांचा उपभोग घेत असताना त्या उपभोगानंतर ते व्यक्तीला किंवा समाजाला किंवा राष्ट्राला किंवा जगाला नेमकं काय मिळालं, काय चांगल्या गोष्टी मिळाल्या, याचा विचार हा आर्थिक कल्याणामध्ये केला जातो. म्हणजे हे कल्याण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पैशाशी निगडित आहे. मग या आर्थिक कल्याणामध्ये एकतर उत्पादकांची कार्यक्षमता, आर्थिक कल्याण अभ्यासायचं म्हणजे उत्पादकांची कार्यक्षमता अभ्यासावी लागते. दुसरं उपभोक्त्यांची कार्यक्षमता किंवा उपभोक्त्यांचं कल्याण
यांचा विचार करावा लागतो. आणि तिसरा घटक आहे की सर्वसाधारण कल्याण, सर्वसाधारण देशाचं कल्याण, जगाचं कल्याण याचा विचार या ठिकाणी केला जातो. याला म्हणतात आर्थिक कल्याण. आता उत्पादकाची कार्यक्षमता अभ्यासायची. उत्पादकाचं कल्याण म्हणजे उत्पादकाची कार्यक्षमता अभ्यासायची. तर याचा अर्थ काय झाला की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. जितकं कमी खर्चात उत्पादन होईल तितकं त्या उत्पादकाला अधिक नफा मिळण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट की उत्पादन खर्च त्याच्यासाठी कमी करावा लागतो. उत्पादन खर्च कमी करायचा म्हणजे साधन सामग्रीचं जे वाटप आहे हे वाटप अतिशय कार्यक्षम झालं पाहिजे. ती साधन सामग्री वाया जाता कामा नये. का तर निसर्गाने आपल्याला मर्यादित साधन सामग्री दिलेली आहे. त्याचा वापर आपल्याला अत्यंत काटकसरीने केला पाहिजे. तुम्ही बघा या जगामध्ये कोणतीही वस्तू अशी नाहीये की जी आपण निसर्गातली वस्तू वापरल्याशिवाय तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल की आपल्याला फर्निचर करायचं आहे घरामध्ये, तर फर्निचर साठी लागणारं लाकूड कुठून मिळणार आहे? आपल्याला निसर्गाकडनं मिळणार आहे. जर आपल्याला घर बांधायचं आहे किंवा कारखान्यांच्या इमारती बांधायच्या आहे त्याच्यासाठी सिमेंट लागणार आहे. मग हे सिमेंट आपल्याला सिमेंट तयार करताना आपण काय करतो? वाळूचा वापर करतो. मग हे वाळू कुठून मिळते? आपल्याला निसर्गाकडनं मिळते. किंवा बांधकामासाठी लागणारं लोखंड हे कुठून मिळतं? आपल्याला निसर्गाकडनं. आपण जे कपडे घालतो समजा ते कॉटनचे कपडे असतील तर कापूस कुठून मिळतो? आपल्याला निसर्गाकडनं. रेशीम कुठून मिळतं? निसर्गाकडनं. म्हणजे अशी कोणतीच वस्तू या पृथ्वी तलावरची नाहीये माणसानं तयार केलेली की ज्याच्यामध्ये निसर्गातला कोणता ना कोणता घटक वापरला गेलेला नाही. आणि म्हणून उत्पादकाची कार्यक्षमता तपासणं म्हणजे साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करणं, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल याचा विचार करणं, हे यामध्ये अपेक्षित आहे आर्थिक कल्याणामध्ये. दुसरं आहे उपभोक्त्याची कार्यक्षमता. उपभोक्त्याची कार्यक्षमता म्हणजे काय? तर गरजा तर अमर्यादित आहेत, त्या तर कधीच आपल्या संपूर्ण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज उद्भवते, ती पूर्ण झाली की तिसरी उद्भवते. त्याच्यामुळे गरजा तर अमर्यादित आहेत. बरं, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनं आपल्याकडे मानव म्हणून मर्यादित आहे. प्रत्येकाचं आयुष्य मर्यादित आहे, प्रत्येकाचं उत्पन्न मर्यादित आहे. मग त्या उत्पन्नामध्ये त्याला जास्तीत जास्त समाधान कसं मिळवता येईल, तर जास्तीत जास्त गरजांचा उपभोग पूर्ण करून तो समाधानी आयुष्य कसं जगेल हे आर्थिक कल्याणामध्ये विचारात घेतलं जातं. म्हणजे या ठिकाणी ते उपभोक्त्यांचं कल्याण झालं. आणि तिसरं आहे सर्वसाधारण कल्याण. सर्वसाधारण कल्याण म्हणजे राष्ट्रहित तपासणं की राष्ट्राचं हित कशात आहे, तर राष्ट्रातल्या बहुसंख्य जनतेला लागणाऱ्या वस्तू आपल्याला तयार करता आल्या पाहिजे. बघा, साधन सामग्रीचा वापर नेमका कुठे करायचा आणि कसा करायचा हे शेवटी त्या राष्ट्रीय धोरणांवर अवलंबून असतं. काही राष्ट्र अशी असतात की ती आरोग्यावर खर्च करत नाहीत, ती जनतेला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर जास्त खर्च करत नाहीत, पण ते अणुबॉम्ब तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. म्हणजे आपली साधन सामग्री ते विध्वंसक गोष्टींसाठी जास्त वापरतात. असं जर होणार असेल आणि मग साधन सामग्री आपल्याकडे भरपूर आहे, शस्त्रास्त्र आणि दारुगोळा भरपूर आहे, या बळावर त्यांची कधी पण युद्ध करण्याची तयारी असते. म्हणजे काय झालं, इथे राष्ट्रहित साध्य झालेलं नाहीये. या ठिकाणी जनतेच्या हिताचा विचार न करता केवळ सीमांचा विचार किंवा केवळ आपल्या सीमा वाढवण्याचा विचार केला गेला, तर त्याला आपण राष्ट्रहित म्हणू शकत नाही. राष्ट्रहित याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त जनता आपल्या देशातली ती समाधानी झाली पाहिजे. त्याला आपण म्हणतो की हॅपीनेस इंडेक्स जो आहे तर तो आपला कसा पाहिजे, उच्च पाहिजे. मग ती व्यक्ती गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, श्रीमंत असेल, पण ती समाधानानं आयुष्य जगते. ती केव्हा जगू शकेल, तर जीवनावश्यक गरजा त्या व्यक्तीच्या व्यवस्थित पूर्ण होत असतील तर. मग या जीवनावश्यक गरजांचा पुरवठा आणि मग जसं जसं राष्ट्र विकासाच्या वाटचालीवर पुढे जातं तसं तसं मग सुखद गरजांचा पुरवठा हा जितका मुबलक असेल तितकं त्या देशामध्ये सर्वसाधारण कल्याण साधलं जातं. मग हे सर्वसाधारण कल्याण जे आहे तो आर्थिक कल्याणाचा एक भाग आहे आणि तो अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने या 3 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे 3 घटक अभ्यासायचे म्हणजे त्याचे जे उपघटक
तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत किंवा आता सांगितले आहेत त्या उपघटकांचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करावा लागेल. त्याला म्हणायचं सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास. आता या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला एकच घटकाचा विचार करायचा आहे. आपल्याला काही संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण समाज, संपूर्ण जग असं काही विचारात घ्यायचं नाहीये. त्यामुळे नॅचरली की या शास्त्राची काय वैशिष्ट्ये आहेत तर ती आपण याच्यानंतर बघणार आहोत. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहेत तर ती मी आता खाली फळ्यावर लिहिल्याप्रमाणे आहेत. कोणकोणती आहे बघा. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटक. या शास्त्रामध्ये आपण एक व्यक्ती, एक वस्तू, एका घटकाचं उत्पादन, एका विक्रेत्याची विक्री करण्याची पद्धत किंवा एका ग्राहकाला मिळणारं समाधान या पद्धतीनं विचार करणार आहोत. या पद्धतीनं या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. म्हणून ते झालं पहिलं वैशिष्ट्य झालं की याच्यामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. किंमत सिद्धांत म्हणजे काय तर एखाद्या वस्तूची किंमत कधी कधी वाढलेली दिसते आपल्याला, कधी कमी झालेली दिसते, कधी कधी काही काळपर्यंत पूर्ण स्थिर असते. मग किंमत वाढते केव्हा? एकतर त्या वस्तूची किंमत ठरते कशी, मागणी पुरवठ्याचं संतुलन होतं कसं, मग किंमत वाढली तर का वाढली, किंमत कमी झाली तर का कमी झाली, किंवा एखाद्या ठिकाणची किंमत स्थिर राहिली तर स्थिर राहण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याचा विचार हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे किंमत निश्चिती आणि किमतीतील चढ उतार हे घटक सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासले जातात. तिसरं आहे आंशिक समतोल. आंशिक समतोल याचा अर्थ काय आहे की आपल्याला समजा उत्पादन करायचं आहे. उत्पादन करण्यासाठी आपण सांगितलं की हे 4 घटक आपल्याला आवश्यक आहे. आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा याचा अर्थ असा होतो की समजा आपण भूमी आहे तेवढीच ठेवली, भांडवल पण आपण आहे तेवढंच ठेवलं, संघटन कौशल्यातही बदल केला नाही आणि फक्त आपण श्रमिक वाढवले किंवा फक्त श्रमिक कमी केले तर उत्पादनामध्ये काय बदल होऊ शकतो, उत्पादन खर्चामध्ये काय बदल होऊ शकतो एका नगाच्या, याचा अभ्यास आपण करतो. याला म्हणायचं आंशिक समतोल. म्हणजे की किती श्रमिक घेतल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळणार आहे, किती श्रमिक त्याच्यासाठी आपल्याला वाढवावे लागणार आहेत किंवा किती श्रमिक कमी करावे लागणार आहे, याचा आपण या ठिकाणी विचार करणार. म्हणजे आपला अभ्यासाचा केंद्रबिंदू असणार आहे श्रमिक, पण त्या श्रमिकांचा वापर करून नेमकं उत्पादनाची पातळी आपल्याला कशी फिक्स करता येईल किंवा अपेक्षित पातळीसाठी आपल्याला किती श्रमिक लागणार आहे एवढाच विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे बाकीचे घटक स्थिर आणि एक घटक बदलला तर कुठे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो या फायद्याचा विचार करणार आहोत आपण. याला म्हणतात की आंशिक समतोल. याच्या अपोजिट काय आहे की तुम्ही सगळेच घटक थोडेफार कमी जास्त केले आणि त्या सगळ्याच घटकांमध्ये बदल करून मग तुम्ही उत्पादन वाढवलं तर तो झाला सर्वसाधारण समतोल. इथे आपण सर्वसाधारण समतोल अभ्यासणार नाही, इथे आपण फक्त आंशिक समतोल अभ्यासणार आहोत. पुढचा आहे गृहीतकांचा वापर. गृहीतक या ठिकाणी वापरली जातात. का बरं वापरली जातात याचं कारण असं आहे बघा की अर्थव्यवस्था ही गतिमान असते. या गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक घटक दुसऱ्यावर अवलंबून असतो. आता तुम्ही बघा कोविड-19च्या साथीमुळे काय झालं तर कच्चा माल बाजारापर्यंत भाजी मार्केटमध्ये भाजी पोहोचू शकली नाही किंवा इतर ठिकाणी बऱ्याच वस्तू दैनंदिन जीवनावश्यक ज्या होत्या त्या वेळेवर आधी पोहोचू शकल्या नाही. कारण काय झालं तर सगळ्याच गोष्टी बंद होत्या. मग बघा वाहनांची वाहतूक बंद झाली, वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे त्याचा परिणाम कशावर झाला, उत्पादन बाजारपेठेमध्ये पोहोचण्यावर झाला. नंतर बाजारपेठा बंद झाल्या म्हणून लोकांना त्या वस्तू मिळेनाशा झाल्या. म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो. हे जे परावलंबन आहे ते हे परावलंबनामध्ये एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना आपण असं गृहीत धरणार आहोत की बाकीचे घटक स्थिर आहे. बाकीचे घटक स्थिर आहे याचा अर्थ काय तर मगाशी मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की आपण श्रमिकांच्या संख्येत काहीच बदल केलेला नाही, आपण संघटन कौशल्यामध्ये काहीच बदल केलेला नाही, भांडवलामध्ये पण काहीच बदल केलेला नाही, पण आपण भूमीमध्ये बदल केला. पूर्वीपेक्षा थोडीशी कमी भूमी आपण वापरायला सुरुवात केली
तर काय परिणाम होतो उत्पादनावर? शेतीचं उदाहरण घ्या. समजा की एखाद्या माणसाकडे आधी 1 एकर शेती होती. त्याने 1 एकर शेतीमध्ये 50,000 रुपये गुंतवणूक केली, बियाणं आणली आणि बी लावलं आणि त्याला काय पीक मिळालं? त्याच्यानंतर त्या 1 एकरच्या ऐवजी त्यांनी पाऊण एकरच शेती वापरली, म्हणजे शेत जमीन पाऊण एकरच वापरली आणि त्या पाऊण एकर मध्ये त्यांनी तेवढाच खर्च केला जेवढा पूर्वी केला होता ना, बियाणांवर किंवा जंतुनाशकांवर, तेवढाच खर्च त्यांनी केला. फक्त आता जमिनीचा आकार त्याचा कमी झाला, पाऊण एकरच त्याच्या वाट्याला आली. तर त्याच्या उत्पादनावर काय परिणाम होतो? उत्पादन त्याचं वाढेल का कमी होईल? हे जेव्हा आपण अभ्यासतो ना, तेव्हा त्याला म्हणायचं की बाकीचे घटक आपण स्थिर ठेवले, याचा अर्थ आपण तिथं स्थिर आहे असं गृहीतक वापरलं. गृहीतकांचा वापर याचा अर्थ असा आहे की एखाद्याच घटकाचा अभ्यास करत असताना बाकीचे घटक स्थिर आहेत असं गृहीत धरणं. हे जे गृहीत धरणं आहे ना, त्याला म्हणायचं गृहीतके. समजा आपण आपल्या देशाचा व्यापाराचा अभ्यास करतोय आणि या व्यापाराचा अभ्यास करत असताना ज्या वस्तूचा आपण अभ्यास करत आहोत ती वस्तू आपल्या देशामध्ये परदेशातून पण येत आहे, पण आपण अभ्यास करताना असं गृहीत धरायचं की आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात नाही. मग आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात नसेल तर आपल्या देशात जी वस्तू निर्माण होते तिची स्थिती काय आहे, म्हणजे तिची मागणी किती आहे, त्याचा पुरवठा किती आहे, ती किती लोकांपर्यंत पोहोचत आहे, हे जेव्हा आपण सगळं अभ्यासू तर त्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार विचारात घेतलेला नाही. मग आपण गृहीतक काय लिहिणार की आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात नाही असं आपण गृहीत धरलेलं आहे. कारण एक घटक अभ्यासायचा तर बाकीचे घटक स्थिर आहे असं गृहीत धरावं लागेल ना, तरच आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं केंद्रीकरण त्या एका घटकावर करणं शक्य होईल. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे वेगवेगळे सिद्धांत अर्थतज्ञ मांडतात ते मांडत असताना अशा बऱ्याच गोष्टी स्थिर आहेत असं ते गृहीत धरतात. पुढचं आहे विभाजन पद्धत. विभाजन पद्धत म्हणजे काय, तर जसं एखादी ब्रेड घेतली आपण, त्या संपूर्ण ब्रेडचा अभ्यास न करता त्या ब्रेडचे स्लाइस तयार केले आणि एक एक स्लाइसचा आपण अभ्यास करणं, याला म्हणायचं विभाजन पद्धत. मग इथे तसंच आहे की संपूर्ण घटक अभ्यासायचेच नाहीये, एक वस्तू, एक नागरिक, एक उपभोक्ता असा अभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणजे विभाजन पद्धतीचा वापर करायचा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सीमांत तत्व. सीमांत तत्व म्हणजे काय, तर सीमांत म्हणजे शेवटचा. तुम्ही सीमांत पूजन हा शब्द ऐकला असेल. सीमांत म्हणजे शेवटचं पूजन. ते सीमांत पूजन काय असतं, तर विवाहापूर्वी त्या कन्येनं केलेलं पूजन असतं. मग इथे सीमांत म्हणजे काय, तर एक श्रमिक फक्त वाढवला आपण किंवा भांडवलाचे 10,000 रुपये वाढवले आणि त्यामुळे उत्पादनात काय बदल झाला, वाढलं कमी झालं, हे अभ्यासणं, याला म्हणायचं सीमांत तत्वाचा वापर. म्हणजे जो घटक आपण अभ्यासतो ना, तो एका नगाने वाढवला तर काय परिणाम होईल, एका नगाने कमी केला तर काय परिणाम होईल. मग तो परिणाम आपल्या खर्चावर असेल, तो परिणाम आपल्या उत्पन्नावर असेल, तो परिणाम आपल्या उत्पादनावर असेल. असा अभ्यास पण सूक्ष्म अर्थशास्त्र करतो की वाढवून बघायचं किंवा कमी करून बघायचं परिस्थितीत काय बदल होतो, याला म्हणायचं सीमांत तत्वाचा वापर. त्यानंतर आहे बाजार रचने. याचं वैशिष्ट्य आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं, ते म्हणजे बाजाराची रचना. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण बाजाराचे सगळे प्रकार अभ्यासतो. मक्तेदारी बाजार काय, भांडवलशाही बाजार काय, मुक्त बाजार कशाला म्हणायचं, बंदिस्त बाजार कोणता असतो, आदर्श बाजार जो आहे त्याला म्हणतात शुद्ध स्पर्धेचा बाजार. हे सगळे बाजारांचे अर्थ प्रकार हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय ठरतो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं ते वैशिष्ट्य झालं की बाजार रचनांचा विचार. आणि शेवटचं आहे वैशिष्ट्य, ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. मर्यादित व्याप्ती असं का म्हणायचं, तर इथे आपण देशातली रोजगार पातळी, देशातली भाववाढ, देशातली लोकांच्या एकूण लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत नाही. एकूण लोकसंख्या नाही, एकूण राष्ट्रीय उत्पन्न नाही, एकूण मागणी नाही, एकूण पुरवठा नाही, फक्त एक व्यक्तीची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा, एका उत्पादकानं केलेलं उत्पादन असा विचार करतो. म्हणजे याची व्याप्ती कशी झाली, संपूर्ण देशाचा विचार केला तर मर्यादित झाली. तर ही झाली सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. ही 8 वैशिष्ट्ये आहेत. ही परीक्षेला तुम्हाला साधारणपणे 4 मार्कांसाठी विचारली जातात. आणि पुढचा भाग आहे की या अर्थशास्त्राची उपयुक्तता काय आहे, का बरं अभ्यासायचं आपण सूक्ष्म अर्थशास्त्र.
तर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं अभ्यासल्यामुळे काय होतं आपल्याला, तर बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते हे आपल्याला समजू शकतं. दुसरं काय होतं की आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी मुक्त बाजाराची संकल्पना आहे, या मुक्त बाजाराची म्हणजे सरकारचं नियंत्रण नसेल, सगळे खाजगी क्षेत्रामध्ये आपण सगळे 100% उद्योग देऊन टाकले, तर मग वस्तूची किंमत कशी ठरेल हे आपल्याला या अर्थशास्त्रामधून समजू शकतं. तिसरं आहे की विदेशी व्यापार जो आहे तिथे व्यवहार कसे होतात हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आपल्याला समजू शकतं. त्यानंतर वेगवेगळी मॉडेल्स, आर्थिक प्रारूप. तुम्ही बघा, पंचवार्षिक योजना आपण राबवली देशामध्ये. पहिल्या 2 योजनांसाठी महालनोबिस प्रतिमान वापरलं गेलं. महालनोबिस प्रतिमान काय होतं की विकास वरून खाली झिरपला पाहिजे, म्हणून केंद्र राज्यांना द्यायचं, राज्य मग पुढे तालुका पातळीवर, तालुका पातळीवरून ग्रामपंचायतवर, या पद्धतीनं पैसा यायचा. आता आपण हे मॉडेल्स बदलले. आता आपण काय करतोय तर जे ग्रामपंचायत लेवललाच आता जास्त पैसा पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. का केला जात आहे तर तिथल्या लोकांपर्यंत हा झिरपण्याची जी पद्धत होती ती काही भ्रष्टाचारामुळे यशस्वी झालेली नाहीये. मग या पद्धतीनं ही जी वेगवेगळे मॉडेल्स आहेत की कोणत्या वेळेला वरून खाली जायचं, कोणत्या वेळेला खालून वर यायचं, कोणत्या वेळेला चारही बाजूनी आपल्याला आत्ताची जी परिस्थिती आहे आपल्या देशाची आर्थिक मंदीची, या मंदीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला चारही बाजूनी प्रयत्न करावे लागणार आहेत. मग हे चारही बाजूनी प्रयत्न करण्याचं जे मॉडेल आहे तर त्या मॉडेलचा विचार याच्यामध्ये केला जाणार आहे. मग हे एक महत्व झालं त्याचं. त्याच्यानंतर व्यावसायिक निर्णय आणि शासन. व्यावसायिक निर्णयांमध्ये आपण असं सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर हा बिझनेस सुरू करत असताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे त्याला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा त्याचा अभ्यास असेल तर त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं. आणि शासनाला पण हे उपयुक्त आहे, कारण बऱ्याच गोष्टींमध्ये असं असतं की जे व्यक्तीला लागू होतं ते समाजाला लागू होतं, सगळ्याच नाही पण बऱ्याच गोष्टींमध्ये. त्यामुळे प्रयोग आधी व्यक्तींवर केले जातात आणि ते यशस्वी झाले की ते समाजाला लागू केले जातात. म्हणजे शासनाला सुद्धा हे अर्थशास्त्र वेगवेगळ्या योजना राबवताना उपयुक्त ठरतं. आणि सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आर्थिक कल्याणाचा विचार होतोच, त्यामुळे नॅचरली कल्याणकारी शास्त्र म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राकडे सरकार बघत असतं, जनता बघत असते, किंवा जे अभ्यासक असतात की सरकारी योजनांमुळे नेमकं देशातल्या किती टक्के लोकांचं कल्याण झालं, किती लोकांचं त्याच्यामुळे कल्याण होणं शक्य आहे याचा अंदाज त्यांना येऊ शकतो. म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची उपयुक्तता हे कल्याणकारी शास्त्र म्हणूनही केली जाते. या ठिकाणी आपलं सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्य, उपयुक्तता आणि व्याप्ती ही झाली. व्याप्ती, किंमत निश्चिती, कशा कशाचा अभ्यास होणं याला म्हणायचं व्याप्ती. नंतर या अभ्यासावरून त्याची जी वैशिष्ट्य निघतात तर ही 8 वैशिष्ट्ये आहेत. आणि ही वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतली तर हे अर्थशास्त्र का अभ्यासायचं, त्याची काय महत्व आहे, काय उपयुक्तता आहे याचा विचार केला तर हे 7 घटक आपल्याला सांगता येतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र हा भाग बघणार आहोत.